नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. महासंघर्ष न्यूजच्या विशेष कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण ग्रामीण भागातील विशेष असं व्यक्तिमत्व असलेले ॲडव्होकेट श्री विष्णू पिलाने यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्री विष्णू पिलाने साहेब. साहेब नमस्ते. महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते, धन्यवाद. साहेब, ग्रामीण भागातून शहरापर्यंत मजल मारली आपण. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शहरात राजकीय, सामाजिक तसेच एक ॲडव्होकेसी या क्षेत्रात आपण व्यवसाय करीत आहात. काय सांगाल, हा प्रवास आपला गावाकडून कसा झाला? सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद या गोष्टीसाठी मानेन की आपण वारंवार भेटतोय आणि आज आपला मला वाटतं हा दुसरा अध्याय आहे. मागे आपण बऱ्यापैकी याच्यावरती चर्चा केली होती की एक संघर्षमय जीवन आणि संघर्षातनं ज्यावेळी एखादी व्यक्ती घडते, संघर्ष जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी असतो आणि संघर्षातनं एक उज्ज्वल असा दिवा आपण म्हणू की तेवत राहतो, तर ह्या गोष्टी आपण मागेही चर्चा केली होती आणि आज मी नव्याने पुन्हा एकदा तुमच्यासोबत चर्चा करणार आहे किंवा गप्पा मारणार आहे. तो विषय हाच आहे की आत्मीयता काय सांगते. एक म्हणजे संघर्षातनं घडलेली व्यक्ती, तिचा अध्याय आणि तिची सुरुवात आणि तिचा आज मितीचा तो प्रवास हा काय सांगतो. तर या गोष्टीवरच आपण चर्चा करणार आहे. नक्कीच मला आज आपल्याशी गप्पा मारायला नक्की आवडणार आहे आणि या विषयावरची आपण चर्चा करणार आहोत की ध्येय काय, उद्दिष्ट काय. आणि खरंच वकिली क्षेत्रामध्ये येऊन राजकीय, सामाजिक जीवन जगत असताना त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे आणि एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा सामाजिक राजकीय काम करत असतो तर नक्की त्याच्यातनं हाच प्रश्न उद्भवतो की ध्येय काय, म्हणजे हा प्रवास नेमका कुठल्या दिशेला घेऊन जाणार आहे. तर ही जी चर्चा आहे, आजचा दिवस जो आहे किंवा आजची जी वेळ तुम्ही निवडलेली आहे, हा अतिशय मोलाचा हा क्षण आपल्यासाठी आहे आणि नक्कीच मी तुमच्याशी तो शेअर करणार आहे. साहेब, आपण अतिशय खडतर असं परिश्रम घेऊन ग्रामीण भागात जीवन जगलात. पुरंदर तालुक्याच्या मातीमध्ये आपला जन्म झाला, म्हणजे ज्या मातीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला, अगदी त्या जवळच पुरंदर किल्ल्याच्या आपलं गाव. तर शालेय जीवनाचा प्रवास कसा होता आपला? खरं तर पुरंदरच्या पायथ्याशी अगदी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती खरंच पवित्र पावनभूमी आहे. त्या भूमीमध्ये माझा जन्म, माझं बालपण, माझं शालेय जीवन हे त्या ठिकाणी गेलं. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आज जगामध्ये सर्वतोपरी आहे आणि लोक ऐकतात, पण प्रत्यक्ष अनुभवून ते जीवन जगलोय मी त्या ठिकाणी, त्या मातीमध्ये. तर तो प्रवास जो होता तो अतिशय खडतर होता आणि त्या खडतर प्रवासातनं म्हणजे आपण म्हणू की शालेय जीवनातच मला काय म्हणू की आपण एक देवाची कृपा असते किंवा भगवंताचा एक आशीर्वाद असतो की ती दिशा मिळते. आपण काय करायचंय आणि काय ध्येय ठेवून पुढे जायचंय हे मला अगदी नकळतच तेव्हाच उपजत मिळालेल्या गोष्टी असतील कदाचित, असं मला वाटतं. कारण मी त्या प्रसंगामध्ये, त्या लेवलला, त्या ठिकाणी अगदी 5 रुपये मिळवण्यासाठी सुद्धा मेहनत केलेली आहे. तो काळ माझा शालेय जीवनाचा. शिक्षण घेण्यासाठी, शिक्षणातल्या वस्तू घेण्यासाठी काम करून त्या गोष्टी मिळवायच्या, म्हणजे कमवा आणि शिका. तर ती मला तेव्हा मिळालेली गोष्ट आहे. आणि माझ्या आजही शिक्षक वर्ग, माझे गुरुजन वर्ग सगळे आजही माझं त्या गोष्टीसाठी कौतुक करतात की म्हणजे त्यांना विश्वास बसत नाही की बाबा कसं आणि काय पद्धतीने. आणि मलाही ते शब्दात नाही म्हणतायत, कारण जगताना ती कृती, ते आयुष्य खूप कठीण असतं आणि आज आपण ते 4 शब्दात मांडणं खूप कठीण आहे. आपलं जर वडिलोपार्जित गाव जर पाहिलं तर लपतवाडी आणि आजूळ हे मांडर. पण आपला आजूळाकडे तेवढाच ओढा आणि आपलं जे गाव आहे वडिलोपार्जित
लप्तवाडी पुरंदर तालुक्यातील वीर श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र, की जे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि कुलदैवत आहे महाराष्ट्राचं. अशा गावात तुमचा जन्म किंवा तुमची वडिलोपार्जित कर्मभूमी, तर हा प्रवास कसा आहे? विशेषतः दोन्ही गावं अगदी 10 ते 15 किलोमीटरचं अगदी त्यातलं अंतर आहे. आणि आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीची नाळ जोडली जाते, हम्म. तसं मामाचं गाव म्हणजे अगदी जन्मालाही माझा जन्मही तिथेच, आणि जन्माला आल्यापासून ते अगदी 12वी पर्यंतचं शिक्षण माझं त्या गावात, त्या ठिकाणी. कोणत्या शाळेमध्ये? माध्यमिक विद्यालय मांडर, त्या शाळेमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 11वी 12वीचं मी अगदी परिंचमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर पुण्याकडे प्रवास केला. आता तर ते जे गाव आहे किंवा कर्मभूमी, जन्मभूमी जे आपण म्हणतो, तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गावांशी जोडलेल्या आहेत. आणि आपण म्हणतो की गावाशी एक नाळ जुडलेली असते. आणि आजही मी म्हणजे अनेक देश फिरलोय, अनेक राज्य फिरलोय, अनेक गावं फिरलोय. प्रत्येक ठिकाणी गेलं की एखादी गोष्ट आपल्याला नवीन दिसली की आपल्याला वाटतं की अरे हे आपल्याकडे नाहीये, आणि हे आपल्या गावामध्ये, आपल्या लोकांमध्ये, आपल्या माणसांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, गाव म्हणजे कुटुंबच आहे आपलं, तर ते आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्या गोष्टी आपण तिथपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. कारण आज गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर आपला समाज, आपली व्यक्ती जी स्थानिक परंपरेने जुडलेली आहे, जी शेती करते, किंवा आज लोक थोडीशी व्यवसायात शिरलेली आहेत, काही लोक आज शिक्षणाच्या दृष्टिकोनातून थोडे बाहेर पडलेत, पण तरी देखील एक आठवड्याचा बाजार हा जर सोडला ना, तर स्थानिक व्यक्ती आज फार लांब जात नाही. आणि त्यांना ती गोष्ट माहीत होत नाही की नेमकं आपल्याकडे काय नाही आणि काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे. आज अलीकडे डिजिटल युगामध्ये शासनाने, म्हणजे राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांनी अवजत गोष्टी केल्यात की त्यांना डायरेक्ट त्या गोष्टी गावापर्यंत पोहोचवल्यात की हे तुम्ही करू शकता. आधुनिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे परंपरेने शेतीचा भाग आपण सांगितला, तसंच व्यवसायाचा देखील आहे. तर अशा गोष्टी आहेत. तर माझा एक तो मोटो कायम असतो, किंवा माझ्या एक बॅक ऑफ द माइंडमध्ये ती गोष्ट कायम असते की मला हे माझ्या गावासाठी करायचं, मला ही गोष्ट माझ्या गावामध्ये आणून द्यायची, आणि ती ओढ कायम असते. आणि आज लप्तवाडी हे माझं गाव आहे. आणि तुम्ही जसं उल्लेख केलात की आज बघा योगायोग असा आहे, आज आपल्या श्रीनाथांची यात्रा चालू आहे. आणि याच्यामध्ये आपण सेवक आहोत भगवंताचे, आणि त्यांच्या त्या भूमीमध्ये ती ओढ असणं म्हणजे एक अप्रतिम तो विषय आहे. कारण आपण म्हणू की एक भक्ती आणि शक्ती या दोन गोष्टींची गरज लागते. भक्तीबरोबर युक्ती लागते, शक्तीबरोबर युक्ती लागते. तर मला जर काही मिळत असेल आणि ते कुठून मिळत असेल तर ती भूमी ती आहे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज. आपलं शिक्षण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन वगैरे पुण्यात केलं आपण, आणि पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण नोकरी केली, व्यवसायातही उतरला, आणि अतिशय कमी वेळात आपण एक मोठी उंची गाठलीत. हे कसं, थोडक्यात सांगा. बघा, विशेषतः म्हणजे मी त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगण्यापूर्वी एक गोष्ट, एक 2 ओळी मी तुम्हाला नक्की सांगेन. साऱ्या कोवळ्या जीवांना उजेडाचा गंध देण्या, झोपडीत सूर्य जन्मावा, तसा एक प्रकार आहे तो. की मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तर मला काहीतरी मिळवायचंय, आणि माझी ती कायम जिद्द असते, कायम चिकाटी असते. तर तोच मोटो, तेच ध्येय ठेवून माझा शिक्षणाचा जो भाग आहे, जो पुण्यामध्ये मी अगदी कमी वेळामध्ये, तुम्ही म्हटलात तर कालावधी कमी वाटतोय वयामानाने म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये संघर्ष खूप होता. आणि ते जीवन मी अगदी जवळून बघितलं. आज लोक म्हणतात की बघा, एक कॉमेडी मॅन आहे, मला आठवलं म्हणून सांगतो, जॉनी लिव्हर आहे. जॉनी लिव्हर आज सगळ्यांना हसवतो. आपण थोडक्यात त्याच्याकडे कॉमेडी मॅन म्हणून बघतो मूवीमध्ये, पण त्या व्यक्तीच्या मागे संघर्ष जर आपण पाहिला तर तो व्यक्ती एका दारूच्या गुत्त्यावरती एक नोकर म्हणून, म्हणजे अगदी ग्लास धुण्यापासून ते सगळं काम करत होता. त्यांची जर तुम्ही गाथा नीट पाहिली किंवा त्यांचा एक बायोपिक जर ऐकलात तर डेफिनेटली तुम्हाला माहिती होईल की मग आपण म्हणतो, जसं माझ्याकडे तुम्ही आज पाहिलं की बाबा खूप कमी कालावधीमध्ये
हम्म. कालावधी कमी आहे, पण हम्म. हे स्मित हास्य पाहायला हम्म. आणि हे दाखवायला जो मागे कालावधी गेलाय संघर्षमय. संघर्षमय, हम्म. तो खूप कठीण होता. हम्म. ज्याच्यामध्ये कोणीच पाठीशी नव्हतं. हम्म. भगवंत एक सोडला तर कोणीच पाठीशी नव्हतं. हम्म. आणि तिथून मग करत 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 प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो तसा एक प्रकार की आज इथवर. वकिली क्षेत्रात यायचं का ठरवलं आपण? का वकिली वाटलं वकिली क्षेत्रात यावं? वकिली क्षेत्राशी निगडीत तसं जर पाहायला गेलं तर फॅमिलियर गोष्टी आहेत. हम्म. म्हणजे अगदी म्हणून आपण कुटुंबात ज्यावेळी संकट येतं हम्म. त्यावेळी आपल्याला एक तर डॉक्टर वाचवतो, दुसरा वकील वाचवतो, बरोबर ना. हम्म. तर जीवनामध्ये तो संघर्ष किंवा जीवनामध्ये ती आपण म्हणू की एक अडचण निर्माण होते, त्यावेळी काय नेमकी दिशा ठरवायची, कोणत्या पद्धतीने जायचं, कोणत्या मार्गाने जायचं, हे तो ज्यावेळी कालावधी येतो त्यावेळी कळतं. म्हणजे आपल्यावरती आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्यावर बेतते तेव्हा आपल्याला जाणीव होते की अच्छा आपण हे करायला पाहिजे. तसं माझ्या आयुष्यामध्ये वय वर्ष 11 ते 12 याच कालावधीमध्ये या व्यवसायाचा किंवा या व्यवसायाशी निगडीत किंवा या पेशाशी निगडीत माझ्या आयुष्यातले ते क्षण होते. मी ते जवळून सगळं पाहिलेलं. आणि ते सगळं पाहिल्यानंतर मी तेव्हा ठरवलं होतं की नाही, माझ्या बाबतीत माझ्या आयुष्यामध्ये जर ही गोष्ट घडली आहे तर मी नक्कीच त्या क्षेत्रामध्ये येऊन जो अडचणीत आहे, जो त्या काळामध्ये म्हणजे शेवटी वकिलांकडे येणारा आणि डॉक्टरकडे येणारा कोणी माणूस सुखाने येत नाही किंवा आनंद आहे म्हणून येत नाही, काहीतरी अडचण येते म्हणून येतो. त्या अडचणीत आपण त्याचा मदतीचा हात व्हायचं, त्याच्या आयुष्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन करायचं, त्याला दिशा द्यायची. आणि जसं समाजकारणामध्ये आपण सामाजिक काम काय करतो तर तसंच हे एक सामाजिक कार्य पण आहे. आणि मी त्या गोष्टीने त्या व्यवसायाकडे बघतो. म्हणजे आज मी तिला लोक म्हणतात की वकिली हा फक्त पैसे कमावण्याचा विषय आहे. मी नक्की पैसे कमावण्याचाच विषय आहे, पण पैसे कमवताना तुमची एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती सामाजिक बांधिलकी देखील इथे जपली पाहिजे आणि मी ती सांभाळतो. आणि म्हणून हा प्रश्न अगदी उत्तम आहे तुमचा की कधी कधी काय होतं की एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नाहीत. हे वाक्य अगदी खरं आहे, तंतोतंत आहे की ती व्यक्ती आपल्याकडं आधारासाठी येत असते. त्यांच्यावर येणाऱ्या संकटावरती काहीतरी पर्यायी मार्ग द्यावा म्हणून येत असते. आणि पुन्हा आपण त्यांना संकटातच टाकायचं कुठल्या विषयावरती की आमची अमुक अमुक फी होईल म्हणून. तर मी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आणि आजही आत्ताही मी काही लोकांच्या फीज घेतच नाही. म्हणजे अगदी खर्चाची गोष्ट असेल ना, म्हणजे रिअल परिस्थिती जर असेल तशी तर अगदी आपल्याला व्यक्ती कळतो आणि आपण तो बॅकग्राऊंड बघूनच ठरवतो की काय नेमकं याला मदत होईल. तर असे अनेक लोक आहेत. आज मी आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये लोक म्हणतात की पैशाशिवाय काय होत, पैशाशिवाय काय होत नाही. तर ती गोष्ट आहे. तर मी आजही ते करतो. अनेक लोक आहेत, अनेक व्यक्ती आहेत जे माझ्याकडून जी मला सर्वतोपरी मदत करता येईल, कायदा क्षेत्रात नसेल, सामाजिक क्षेत्रात नसेल, राजकीय क्षेत्रात नसेल, अनेक गोष्टी, आणि मी ते करतो. वकिली क्षेत्रासोबत आपण राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण केलेले आहे. तर का वाटलं की वकिली क्षेत्र पुन्हा राजकीय क्षेत्र? बघा, वकिली क्षेत्रामध्ये अजून एक विषय सांगायचा राहिला की माझी प्रॅक्टिसच प्युअर प्रॅक्टिस माझी प्रॉपर्टी लॉयर म्हणून आहे. म्हणजे मी लिटिगेशनवरती जास्ती काम करतो. आणि हे का, तर आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा अगदी महाराष्ट्र जो आहे आपला, हा शेतीप्रधान, अगदी देशही आपला शेतीप्रधान आहे. आणि महाराष्ट्रात आपल्याकडे जास्ती जर काही अडचणी असतील किंवा वाद असतील किंवा संकट येतात लोकांवरती, तर ती जमिनीच्या वादावरून येतात, सातबाऱ्यावरून येतात, बांधावरून येतात, अनेक गोष्टी आहेत. आपल्या मागच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आपण प्रश्नावली घेतली त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्रोमाइज करून खूप काही गोष्टी सुटू शकतात, पण लोकांची मानसिकता ती नसते. आणि म्हणून मग प्रॉपर्टी लॉयर म्हणून, एक सिव्हिल लॉयर म्हणून, एक दिवाणी वकील म्हणून मला त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट तेव्हाच वाटला किंवा मला ती आवड निर्माण तेव्हाच झाली की अडचण इथंच आहे. कशामध्ये? एक तर बांधावर आहे, नाहीतर मग घरात आहे. दोन गोष्टी. आणि अडचण तिथनं सुरुवात होते. तर तीच गोष्ट आपण जर सोडवली, बऱ्याच वेळा माझे लिटिगेशन्स जे आहेत आज 25-25 वर्ष लोकांचे विषय सुटलेले नसतात. असे विषय माझ्याकडे 2-2, 1-1 वर्षामध्ये सुटून जातात. मी आज मी तिला आत्ता इथे येऊन बसलोय तरी मी बेंगलोरचा विषय आत्ता सोडून आज दिवसभरामध्ये इथं बसलोय. लिटिगेशन्स क्लिअर करणं हा माझ्या व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
आत्ता. मागे काय आपण शिबिरे आयोजित केली होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, हो, मार्गदर्शन मोफत शिबिराशी. हो, हो, हा. हो. तसं अगदीच मला आवडेल तुम्हाला पुन्हा सांगायला की हम्म. अशी शिबिरं आपण वारंवार अगदी महिन्यातनं 1-2 शिबिरं आपण नक्की घेतली पाहिजेत. हम्म. गावोगावी आपण पोहोचलो पाहिजे. ग्रामस्थांशी, स्थानिकांशी आपली चर्चा झाली पाहिजे हम्म. आणि लोकांना कळलं पाहिजे की माझा विषय सुटण्यासारखा आहे, हम्म. सोपा आहे. फक्त ती लोक जात नाहीत. तो आणि आपण म्हणतो ना, कायद्याचं ज्ञान कमी. कायद्याचं ज्ञान कमी आणि लोक घाबरतात हम्म. की बाबा कोर्टाची पायरी चढायचं म्हटलं की लोकांच्या अंगावर नको काटा म्हणताय, येतो हा. की नको, की किती खर्च होईल सांगता येत नाही. नक्की खर्च आहे बघा. हम्म. शेवटी डॉक्टर असतील, वकील असतील, त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचं काम करण्यासाठी हम्म. लागणारी रसद जी आहे ती रसद लागतेच. हम्म. कोणी चॅरिटी करत नाही. परंतु जिथं लाख रुपये लागतात तिथं माझ्याकडे अगदी 10-20 हजाराचं पण काम मी करतो. हम्म. अगदी त्या याच्यामध्ये करतो. किमतीचा हम्म. विषय नाही, हम्म. पैशाचा विषय नाही, प्रॉफिटचा विषय नाही, हम्म. पण मला त्यातनं सोल्युशन द्यायचं असतं, रिझोल्युशन द्यायचं असतं किंवा हम्म. एक रिझल्ट द्यायचा असतो आणि मी आजही ते करतो. मग राजकारणाकडे कसं वळालं? राजकीय जीवनाकडे वाटचाल होण्याचं कारण तसं तर मला काही वारसा नाहीये. हम्म. परंतु माझ्या आईची आजी हम्म. ही म्हणजे तो काळ साधारणतः आहे 55 ते 60च्या दरम्यानचा, 60 अगदी 70 पर्यंतचा. हम्म. त्या कालावधीमध्ये माझ्या आजीने सरपंचकी केलेली आहे. हम्म. म्हणजे माझ्या आजोळी राजकीय वारसा खूप आहे. माझं कुटुंब त्यावेळी खूप मोठं होतं त्यातलं. आणि म्हणतो ना आपण एक जीन्स असते एखादी, तर ती जीन्स आपल्याला येते. हम्म. आणि राजकीय वारसा नसताना देखील सामाजिक जीवनामध्ये किंवा समाजकारण करत असताना आपण म्हणू ना की एखाद्याची मदत करत असताना ज्यावेळी अडचणी येतात हम्म. आणि त्यातनं आपल्याला कळतं की बाबा ही पण गोष्ट आपल्याकडे पाहिजे, तर तेव्हा मी निवड केली. आणि मला आज खरं उल्लेख करायला आवडेल, आज आपल्यामध्ये ती व्यक्ती नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अगदी थोडासा कालावधी मागे गेलेला आहे. लोकांचं आपण म्हणू ना की व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीची किंमत कळते. बरोबर. तर ती व्यक्ती गेल्यानंतर आज लोकांच्या प्रत्येक हृदयामध्ये तो आवाज दादांचा आज घुमतोय, दादा दादा दादा. तर अशी व्यक्ती मला इन्स्पायर करून गेली. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, पहिली माझी जी चर्चा होती 5 मिनिटं, कधीच मी दादांना भेटलो नव्हतो. ते 5 ते 7 मिनिटं आम्ही चर्चा करत होतो. माझा प्रवेश होता त्यावेळी. आणि दादांनी मला त्यावेळी थाप दिली होती खांद्यावरती की निवड केली आहेस माझी आणि आलायस माझ्या पक्षात, हरकत नाही, पण काहीतरी उंचीचं करून जा आणि सातत्य ठेव. एक गोष्ट. आणि त्यानंतर अनेक वेळा मी दादांना भेटत गेलो, अनेक वेळा चर्चाही झाली. सगळ्यात महत्त्वाचं, भेट कमी झाली पण कामं माझी खूप झाली आणि मी कामं त्यांच्या माध्यमातून खूप केली. आत्ता रिसेंट म्हणजे दादांच्या हे सगळं घडण्यापूर्वी थोडासा कालावधी मागे गेला असेल, भारती हॉस्पिटलमध्ये एक मुलगी होती 6 वर्षाची. तिचं हार्टचं ऑपरेशन होतं आणि मला फोन आला की दादा असं असं आहे, मला मदत हवी आहे. त्या मुलीच्या आईचा फोन होता. आणि त्यातनं मग मी बघितलं की सगळ्या गोष्टी हे असं सगळं त्यांनी जे काय स्कीम्स वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आणि मग मी म्हटलं, अरे आता काही पर्याय नाही, पण यांना तर पैशाची गरज आहे. मी एक शेवटचा फोन फिरवला होता आणि त्यातनं मला कळलं की रुबी हॉलमध्ये त्या मुलीचं सगळं काही फ्री होऊ शकतं फक्त दादांच्या माध्यमातून. एनिवे, मी त्यांना पुढे मार्ग दिला, त्यांनी त्यांचं काम करून घेतलं असेल. मला सांगायचं हे इन्स्पिरेशन जे आहे राजकारणाचं, ही माझी जे इन्स्पिरेशन जर आयडॉल जर म्हणाल तर दादा होते. सडेबोल, अगदी सडेतोडपणे उत्तर देणं, सगळ्यात महत्वाचा राजकीय आयक्यू जो म्हणू, राजकीय आयक्यू म्हणतोय मी, तो आयक्यू जर कुणाचा असेल जबरदस्त तो दादांचा. कुठेतरी त्यांचा जन्मच राजकारणासाठी झाला होता. बस ती व्यक्ती पुन्हा होणे नाही, तसा व्यक्ती पुन्हा घडणेच नाही. आणि अशा व्यक्तीचं इन्स्पिरेशन घेऊन मला आजही वाटतं की मी त्यांच्या पक्षात आहे, त्या पक्षाचं काम मी करतोय. त्यांचं काही आज माझ्याकडे जिल्हा सरचिटणीस पद देखील आहे. राजकारण म्हणून किंवा पक्ष म्हणून मी यापुढे बघत नाही. मला त्या व्यक्तीचं इन्स्पिरेशन घेऊन मला असं वाटतं की त्यांचा एक तरी अंश आपल्यामध्ये पाहिजे आणि तसं जगता आलं पाहिजे. राजासारखं जीवन जगता आलं पाहिजे, राजासारखं जगता आलं पाहिजे आणि राजासारखं राहताही आलं पाहिजे आणि कामही देखील राजासारखं करता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व. आणि म्हणून राष्ट्रवादीमध्ये मी काम करतोय.
राष्ट्रवादीमध्ये मी सुरुवात केली, आजही राष्ट्रवादीमध्ये आहे. काम करत असताना अनेक गोष्टी, अनेक समस्या पुढे येतात. आता याच्यामध्ये चढाओढ आहे, कॉम्पिटिशन आहे. तुम्ही बघितलं तर राजकारणाला आज युवकांनी, तरुण पिढीने जास्त कॅप्चर केलेलं, हायजेक केलेली आहे. आताची तुम्ही जे इलेक्शन्स बघितले सगळे, तर तरुण पिढी जास्त पुढे आहे. आणि आपल्यालाही वाटतं की, म्हणजे मी म्हणेल की माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी मला राजकारण नाही करायचं किंवा राजकीय दृष्टिकोन माझा नाही आहे. सर्वात प्रथम मी काय म्हटलं की माझं गाव, त्यानंतर माझा तालुका, जिल्हा आणि मग राज्य. तर इथं कुठंतरी मी काम करत असताना मला प्रत्येक त्या भूमीवरती, प्रत्येक त्या तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोचता यावं. ध्येय उद्दिष्ट नेमकी काय माझं ठरवलेले आहेत? हो, अगदीच ध्येय उद्दिष्ट माझी हीच आहेत, राजकीय. मी मागे तुम्हाला म्हटलं असेल की मला माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी मला काहीच नाही करायचं. मला जर काही म्हणजे अगदी शानमध्ये जगायचं ते मी माझी अगदी वकिली व्यवसाय करून पण जगू शकतो. पण माझी ध्येय ही आहेत की माझं जे गाव आहे त्या गावामध्ये अगदी सुखसुविधा अगदी त्या पद्धतीने द्यायच्या. आज लोक एका गावाचं नाव घेतात बघा, आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आडाचीवाडी गाव आहे. आडाचीवाडीमध्ये एकदम जबरदस्त डिजिटलायझेशन केलेली स्कूल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं वायफाय नेटवर्किंग, अनेक सुखसुविधांनी ते गाव नटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची स्वच्छता आहे, ड्रेनेज, अंडरग्राऊंड, अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की आज मी तिला पुरंदर गार्डन देखील बनवलेलं आहे. हो, आज मी तिला पुरंदर तालुक्यामध्ये आडाच्यावाडीचं नाव विकासासाठी घेतलं जात आहे. पण मी म्हणेल की माझ्या लपतळवाडीचं नाव सर्वप्रथम घेतलं जाईल, एवढं मला तिथं मिळवून द्यायचंय किंवा मला ध्येय ठेवलेलं ध्येय ठेवलेलं आहे की गावाची एक ओढ आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की माझा काही कालावधी जो आहे तो माझ्या गावासाठी नाही गेलेला, पण इथून पुढचा कालावधी मला तिथे द्यायचा आहे. आणि माझी ती ओढ आहे, एक ते आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की माझं जर तुम्ही सोशल वर्किंग पाहिलं तर मला जास्ती मदत अगदी आपल्या ग्रामीण भागामध्ये महिला आहेत, जे पीडित महिला आहेत, त्यांना मला मदत करावी लागते. त्यांच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्या लागतात. मग अगदी शासकीय कुठल्या गोष्टीतनं त्यांना ती मदत, निधी वगैरे देणं, पुरवणं, ह्या गोष्टी आहेत. आणि आज मी तिला हॉस्पिटलायझेशनच्या वेळी मला बरेचसे फोन येतात की तिथं आमची काही मदत होईल का, आमचे काही 2 रुपये आम्हाला वाचवता येतील का, किंवा तुमची तिथनं काही मदत होईल का. तर अशा गोष्टींसाठी मला नेहमी राजकीय लोकांचा वारसा लागतोच किंवा ती मदत लागतेच, आणि मला तिथपर्यंत जावं लागतं. तर राजकारणात उतरण्याचं माझं जे मेन कारण आहे ते हे आहे की मला तिथं राहून हे सगळं काम करता यायला पाहिजे आणि ते सोपं होईल माझ्यासाठी, म्हणून राजकीय वाटचाल. कमी वेळात शहरात नाव कमवलं, पुन्हा आपलं जे वडिलोपार्जित गाव आहे, लपतवाडी असेल, मांडर असेल, आजोळ, या ठिकाणी या पंचक्रोशीत देखील आपलं एक कमी वेळात असं नाव पोचलं गेलंय आणि मित्रपरिवार प्रचंड आपला पाहायला मिळतो. काय सांगा? अगदी कसं आहे की मी म्हणेल ना तुम्हाला की खूप कालावधी तसा त्याला मी दिलाय त्या गोष्टीसाठी की माझं नाव पोचावं. आणि नाव तेव्हाच पोचतं जेव्हा काम काहीतरी जबरदस्त असेल. आणि माझं काम त्या पद्धतीने लोकांनी पाहिलंय, अनुभवलंय. आणि साहजिक आहे की मी जर एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम केलं असेल तर नक्कीच तो व्यक्ती 10 लोकांना सांगणार आहे की बाबा अमुक एक व्यक्तीने मला या गोष्टीची मदत केली. हेच करत करत, हेच सातत्याने आजही मी तेच गोष्ट ठरवून, त्याच गोष्टी घेऊन मी पुढे चाललोय. आणि हे करत असताना लोकांना ती गोष्ट भावलेली आहे. कधी कधी तर मला असं सजेशन्स येतात लोकांकडून किंवा माझ्या मित्रपरिवाराकडून की बाबा आता तुम्ही इथं थांबलं नाही पाहिजे, आता थोडं पुढे गेलं पाहिजे. पण मी म्हणतो की मला त्या गोष्टीची ओढ नाहीये. म्हणजे एखाद्याला असं ना की थांबायचं नाही, मग हे झालं की ते झालं की ते, तसं नाही. माझं कन्क्लुजन एकदम त्या गोष्टीवरती क्लिअर आहे की मला अपेक्षित हे आहे की मला समाजाप्रती काहीतरी करता यायला पाहिजे. आणि समाजातली एकूण एक गोष्ट, ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवता यायला पाहिजेत. त्याच्यासाठी मला राजकीय वारसा पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने दादांचं होतं की जे घेतले काम ते परिपूर्ण आणि उत्तम प्रकारे करायचं, की त्याचा छडा लावूनच थांबायचं. ठीक आहे, तो व्यक्ती म्हटला पाहिजे की बाबा मी या व्यक्तीकडे गेलो आणि माझं हे काम झालंय, असा रिझल्ट देण्यासाठी मला या वाटचालीकडे यायचं. आणि मित्रपरिवार म्हणाल तर मित्रपरिवार नक्कीच अगदी लहानपणापासून मी ज्या संघर्षातनं, ज्या खडतर प्रवासातनं आलोय, आणि तो माझा प्रवास अगदी जगजाहीर आहे.
अगदी म्हणजे तुम्हाला म्हणेल की पुरंदर तालुक्यामध्ये जरी तुम्ही कुठेही विचारलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला नाव जरी सांगितलं तरी तो म्हणा हा ते अमुक एक व्यक्तीतलं गाव आहे, ते त्या गावचा तो नातू आहे, त्या गावचा मुलगा आहे, अनेक गोष्टी आणि नातं सगळं त्याच ठिकाणी. तर हे सगळं जगजाहीर असल्यामुळे लोकांना ती गोष्ट भावली आणि आपण कधी लपवत नाही काही गोष्टी. जे आहे ती उघड आहे. जे जगलोय, जे जगत आलोय आणि जे जगणार आहे ते याच स्पष्ट आहे. विषयाला धरून असं मी विचारतो साहेब, अगदी कमी वेळात आपण व्यवसायात आणि राजकारणात एक उंची गाठली, कसं काय हे जमवलं? राजकारणामध्ये सुद्धा आणि व्यवसायामध्ये सुद्धा जर म्हणाल तर राजकीय जीवनाकडे बघताना मी नेहमीच म्हणायचो की मला सर्वप्रथम मी असं कोणा एका व्यक्तीकडे एखाद्या मोठ्या नेत्यांकडे जाऊन बसून सातत्याने त्यांच्या मागे फिरून त्या गोष्टीला वेळ देऊन असं मी करत बसू शकत नव्हतो, कारण तेवढा वेळ माझ्या वैयक्तिक आयुष्यात नव्हता. आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये का नव्हता तर बॅकग्राऊंड तसं होतं की मी जर थांबलो तर सगळ्या गोष्टी थांबतील, म्हणून मी तिथे थांबलो नाही. म्हणून व्यवसायासोबत घेऊन व्यवसायामध्ये सातत्य ठेवून व्यावसायिक अगदी आपण म्हणू की तो मोटो ठेवून त्याच्यामध्ये अनेक व्यवसायांशी निगडीत गोष्टी वाढवत जाऊन मग राजकीय जीवनाकडे सुद्धा त्याच पद्धतीने लक्ष देत गेलो. आणि जेव्हा हे कळलं की राजकीय जीवन आपल्याला अपेक्षित ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण करण्यासाठी राजकीय वाटचाल ही पाहिजेच, आणि मग राजकीय जीवनाकडे पण त्याच दृष्टिकोनातून बघितलं की नाही, आपल्याला जर मिळवायचं आहे आणि आपल्याला जर साध्य करायचं आहे, जी ध्येय आहेत, जी स्वप्न आहेत, जी स्वतःसाठी नाही जी समाजासाठी जगायचे आहेत, त्या गोष्टींसाठी दोन्ही उंची आणि दोन्ही गोष्टी त्याच पद्धतीने त्याच सातत्याने महत्वाच्या आहेत. म्हणून दोन्ही गोष्टी मी साधत आजपर्यंत इथवर आहोत. एक विष्णू पिलाने हे व्यक्तिमत्व एक सामान्य कुटुंबातून आलं, लगेच चांगल्या प्रकारे व्यवसायातही पुढे आलं आणि अर्थार्जन चांगलं करून वेल सेटल झाले. अनेकांना असंही वाटत असेल की काय जादू केली. नक्कीच जादू म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की लोक असं म्हणतात. मेहनत, मी ऐकलंय सातत्य. मी ऐकलंय की आज माझ्या पंचक्रोशीमध्ये आजूबाजूला गावांमध्ये कधी कधी माझ्या नावाचा दाखला दिला जातो असं मी ऐकलंय. माझ्या समोर नाही पण मी ऐकलंय की अमुक एक व्यक्ती बघा, त्याच्या आयुष्यामध्ये काहीच नसताना तो कुठं आहे. तुम्हाला तर सगळ्या सुखसुविधा म्हणजे आजकालच्या मुलांना सगळ्या सुखसुविधा असताना तुम्हाला हे करता येत नाही, त्या व्यक्तीकडे काही नसताना तो बघा कुठे आहे, असं उदाहरण दिलं जातं. आणि मला ते ऐकायला मिळालंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं आवर्जून. तर ही गोष्ट आहे नक्कीच. बघा, संघर्षमय जीवन हे प्रत्येकाचं आहे. कोणाच्याच जीवनात संघर्ष नाही किंवा कोणालाही आपण म्हणू की स्ट्रगल नाही असं कधीच होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे. माझं जीवन काही खूप वेगळं आहे अशातला भाग नाही. फक्त एक आहे की माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या, जी घटना माझ्या आयुष्यामध्ये घडून गेली, ज्याच्यामुळे मला उभं राहावं लागलं, ज्याच्यामुळे मी कमी वेळामध्ये कमी वयामध्ये पटकन बाहेर पडलो आणि स्वतःचे निर्णय, स्वतःची निर्णय क्षमता, स्वतःची भूमिका आणि स्वतःचं एक आपण म्हणू की वाटचाल ही त्यावेळी मी ठरवून एक डिसिजन मेकिंग जे स्वतःचं म्हणतो, मीच स्वतः चुकलो तरी मी, हारलो तरी मीच, जिंकलो तरी मीच, हे गोष्ट मी स्वतःच्या मनाशी ठाम करून जेव्हा मी निर्णय घेतला की नाही आपल्याला पोचायचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो, मी माझ्या मित्रांशी परिवाराशी बोलत असताना मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जर जायचंय कुठं हेच माहीत नसेल ना तर तुमचं जीवन निरर्थक आहे. गाडी तुमची निघाली आहे पण गाडी जाणार कुठल्या दिशेने, जर तुमच्या आयुष्याला दिशाच नसेल तर ते गाडी जाण्यात किंवा ती गाडी चालवण्यात किंवा ते जीवन जगण्यात काही मजा नाही. त्यामुळं मी तेव्हापासूनच ध्येय ठरवलं होतं की मला मिळवायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. आणि ती गोष्ट मला वाटते मी आज जगाला सुरुवात केली. आता कुठेतरी सुरुवात झाली त्या गोष्टीची की आता आपण बरोबर त्या ट्रॅकला चाललोय. आणि नक्कीच आज 2026 आहे, 2033ला मी माझ्या त्या एमपर्यंत, माझ्या त्या स्वप्नांपर्यंत मी नक्की पोचलेलो असणार आहे. आजच्या मुलाखतीचा कुठेतरी हाच एक केंद्रबिंदू आहे की जो एक सामान्य कुटुंबातून एक स्ट्रगल करून जिद्द आणि मेहनत याच्या जोरावरती कुठेतरी एक समाजात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत असलेलं हे असं व्यक्तिमत्व हे तरुणांना आणि सर्वांनाच
एक आदर्श तसेच त्यांना एक प्रेरणादायक असं ठरणारं आहे. हे या मुलाखतीमध्ये मुख्य गाभा आहे मुलाखतीचा. आपण साहेब समाजकारण, राजकारण हे करत असताना राजकारण आणि समाजकारण हे कसं पाहता? राजकारण जर पाहिलं तर मी नक्की म्हणेल, मगाशीच आपलं बोलणं झालं की तळापर्यंत पोचता आलं पाहिजे, म्हणजे त्या विषयाचा गाभा लक्षात आला पाहिजे. राजकारण करत असताना फक्त वरवरचं राजकारण नाही केलं पाहिजे. तुमच्या जसं की आज मी मगाशीच त्या व्यक्तीचं नाव घेतलं की ज्या व्यक्तीला जिल्हा परिषद मध्ये कुठलं गाव आहे, त्या गावामध्ये, त्या वेशीमध्ये, त्या गावाच्या त्या एरियामध्ये किती पाणी लागतं, किती वीज लागते, कुठल्या गावातला कुठला व्यक्ती हा काय करू शकतो, त्याच्याकडे ती काय कॅपेबिलिटी आहे, किती वर्ष तो माझ्याकडे आहे आणि मी त्याची किती कामं केलेत, हे मंत्रालयात बसून सांगणारा माणूस, हा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याकडे पाहिजे, तेव्हा खरं राजकारण करता आलं म्हणायचं. आणि ते उद्दिष्ट किंवा तो दृष्टिकोन, आपण दूरदृष्टी म्हणू, ती दूरदृष्टी ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल ना, त्यावेळी राजकारणात सक्सेस झालो म्हणायचं आपण. आणि त्या उंचीचं मी अपेक्षित ठेवतो की मला ते काम करता यायला हवं, ती गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी. व्यवसायाचं देखील तसंच आहे. व्यवसायाशी, समाजकारणाशी देखील त्याच गोष्टीकडे त्याच पद्धतीने मी बघतो. सामाजिक म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. अनेक जाती धर्मातले असतील, अनेक व्यवसायातले असतील, रूढी परंपरेतले असतील. आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर आजही धोतरावरती टोपी घातलेला माणूस आपल्याला आजही बघायला मिळतो. आणि त्यांच्याशी ज्यावेळी आपण बोलतो, त्यांचा अनुभव, त्यांचे शब्द, शिक्षण जरी नसेल तरी अनुभवाची काही वाक्य असतात, ती जर कानावर पडली आणि त्यातनं आपल्याला जर एखाद्या गोष्टीत निरुत्तर झालो ना आपण, तर असं वाटतं की अरे आपला अभ्यास अजून कमी आहे खूप, म्हणजे अजून आपण तेवढं परिपक्व नाही झालो. म्हणून त्या दोन्ही गोष्टी मला बॅलन्स करून, सामाजिक आणि राजकीय, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून मला त्या उंचीपर्यंत पोहोचायचं आहे की अगदी कितीही जरी वर बसलो तरी मला खाली माती माझी दिसली पाहिजे आणि मातीशी मला कायम एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. आपलं जे गाव आहे लपतवाडी, माणसं पाहिली तर खूप प्रेमळ लपतवाडीची. वैयक्तिक माझाही त्या गावाशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे मानकी हे गाव आणि लपतवाडी वेगळं समजतच नाहीत, फक्त नावं वेगळे आहेत. अगदीच. मग आपण लपतवाडी या आपल्या गावाकडे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या कसं पाहता, आणि आपलं उद्दिष्ट काय आहे की कसं गाव असावं? अगदी प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. अगदी म्हणजे योगायोग आहे या आपल्या मुलाखतीचा आणि या प्रश्नाचाही योगायोग आहे. पुढे काही 1-2 महिन्याभरामध्ये एक वेगळी परिस्थिती असणार आहे आणि त्या परिस्थितीला सामोरं जाताना मलाही बऱ्याच वेळा प्रश्न हे केले जातात माझ्या तरुण पिढीकडून, माझ्या मित्र वर्गाकडून, की नेमकं काय करायचंय, तुमच्या डोक्यात काय आहे, तुम्ही नेमकं काय करणार आहे. तर मला गावासाठी, माझ्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी काय करायचंय, तर मी म्हणेल की बघा, डिजिटल एज्युकेशन ही कन्सेप्ट आहे, पण त्याच्या आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत. ते जर झालं तर एज्युकेशन पण तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने मिळेल. आता शेवटी प्रत्येक गोष्ट ही लोकसंख्येवरती अवलंबून आहे, बरोबर ना. म्हणजे डिजिटल एज्युकेशन आपण अगदी स्टुडिओ बनवू, स्कूल्स डिजिटलायझेशन करू सगळं, पण आपल्याकडे मुलंही त्या पद्धतीची पाहिजेत, मुलांचा काउंटिंगही त्या पद्धतीचं पाहिजे. जरी जिल्हा परिषदने आपल्याला शिक्षक अलोकेट नाही केलं तरी आपण आपल्या वैयक्तिक निधीतनं, गावच्या निधीतनं आपण शिक्षक उभा करू, परंतु मुलांचा काउंटही तेवढा पाहिजे. तर तो एक भाग आहे. सगळ्यात महत्वाचं मला काय करायचंय, आज माझ्या गावाला पाणी मिळतं ना, ते पाणी प्युरिफाय होऊन येत नाही. आज लोक माझी पितात ते पाणी, त्या पाण्यामध्ये क्षारमय पाणी आहे, त्या पाण्याची सवय झाली आहे त्यांना. निरा नदीचं पाणी आहे, गोड पाणी आहे, पण त्याची पाण्याची सवय झाली आहे. पण आजकाल सगळं हायब्रिड झालंय. जुनी पिढी त्या पाण्याला पचवत होती, आजकालची नवीन पिढी ते पाणी पचवू शकत नाही. तर प्युरिफाय म्हणजे पाणी ज्यावेळी पंपिंग स्टेशन मधून सुटतंय तर ते तिथंच प्युरिफाय होईल आणि ते प्रत्येक घरामध्ये जाईल, एक कल्पना आहे. दुसरं, अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आहेत
हे ड्रेनेज पूर्ण गावामध्ये झाले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी रोड जे आहेत आतमध्ये जाण्या येण्याचे, आता कसं आहे की माझ्या गावामध्ये गायरान नाहीये, गावठाण नाहीये. माझ्या गावाचा प्रत्येक व्यक्तिगत सातबार आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी ती अडचण निर्माण होते विकास कामं करत असताना किंवा विकासाला हात घालताना. ह्या गोष्टीची अडचण येते की हे माझं आहे, मी का सोडू. पण गाव म्हणून गावाची तेवढीच सकारात्मक भूमिका पाहिजे की एखादा व्यक्ती आपल्यासाठी जर ते काम करणार आहे तर त्यांना तेवढंच त्या पद्धतीने सहकार्य करून त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तशी दिशा ठरवता यायला पाहिजे. तर ते एक काम आहे. त्यानंतर माझ्या आजूबाजूला जर तुम्ही परिसर बघितला, पूर्ण गावाचा नकाशा जर बघितला तुम्ही, म्हणजे मी ड्रोन शूट करणार आहे त्यासाठी खास, की आज काय आहे आणि माझी नंतर भविष्यात काय भविष्यात काय तुम्ही लक्ष घातल्यावर. तर ही गोष्ट मी नक्की करणार आहे आणि ते दाखवणार आहे जनतेला. माझ्या आजूबाजूला जर बघितलं तर माझ्या चहूबाजूने पाणी दिसतं. म्हणजे एक बाजू तर माझी जवळजवळ दक्षिण बाजू जी आहे ती पूर्ण पाण्याचीच आहे. आणि आज एक 10-15 वर्षात माझा गावकरी, माझा ग्रामस्थ जो आहे तो खूप प्रगत झाला. कष्टाने, शेतीच्या जोरावरती माझी लोक प्रगत आहेत. परंतु जर ते पाहिलं तर ते जे नेचर आहे त्या नेचरमध्ये आम्ही अजून खूप इम्प्रूव्हमेंट करू शकतो, खूप डेव्हलपमेंट करू शकतो. फक्त साथ सगळ्यांची पाहिजे. तर काय करू शकतो, जे आज मी म्हटलं ना की काही गावांचं नाव घेतलं जातं, काही ठिकाणी आडाचीवाडी त्या व्यक्तींचं नाव घेतलं जातं की हे अमुक एक गाव, अमुक एक व्यक्ती खूप भारी. तसं माझ्या गावाचं नाव अजरामर होईल आणि तो एक व्ह्यू, ते एक विजन मी डोक्यात ठेवून चाललोय. त्यानंतर स्मशानभूमी गावाला नाहीये, पाण्याची टाकी, सुसज्ज पाण्याची टाकी गावाला नाहीये, ग्रामपंचायत माझ्या गावाला पाहिजे तशी नाही, कार्यालय नाहीये. त्यानंतर आपण म्हणू की आपले सामाजिक बैठक हॉल जे असतात ते माझ्या गावाला नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी जर यादी काढली तर खूप गोष्टी आहेत. शेतकरी म्हटलं तर जोडधंदा त्याचा पशुपालन म्हटलं की मग त्यांची निगा राखण्यासाठी एक आरोग्य केंद्र असावं, पशु आरोग्य केंद्र. ते हे आवश्यकच आहे. मी म्हणेल की मला जर अशी वेळ आली तर मला हे की माझ्या गावात एक मेडिकल झालं पाहिजे आणि एखादा डॉक्टर किमान आठवड्यातनं 2-3 वेळा व्हिजिट देईल अशा पद्धतीचं एक डॉक्टर मी अलोकेट करणार आहे की जेणेकरून ती सुविधा माझ्या गावात, आज मी तिला माझ्याकडे, म्हणजे माझी जर ग्रामस्थांची तुम्ही जर ही बघितली, एज वाईज यादी जर बघितली तर माझ्याकडे जवळजवळ आज 60% जनता माझी अशी 50ची नंतरची आहे. 50-60च्या दरम्यानची किंवा 70च्या दरम्यानची जास्त लोकसंख्या आहे. आणि त्यांचं हॉस्पिटलायझेशन असेल, त्यांच्या येणाऱ्या मेडिकल अडचणी असेल, अशा कंडिशन्स आहेत की कधी कधी त्या वेळेअभावी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून काही लोकांचे जीव गेलेले. तर मी म्हणतो की ती सुविधा पण मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि हे का करायचं, आपण वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपल्याला ज्या सुविधा लागतात त्या सुविधा मी माझ्याबरोबर माझ्या ग्रामस्थांना पण देऊ इच्छितो आणि ते मला करायचं आहे. अनेक गोष्टी आहेत, बोलायला गेलं तर खूप मोठी यादी आहे आणि खूप डेव्हलपमेंट्स आहेत जे आता डोक्यात आहेत. त्या सत्यात उतरवल्यावरती आपण जे बोलतोय त्या गोष्टीला व्हॅल्यू राहील. कुठेतरी गावासाठी सामाजिक बांधिलकी जोपासायची की ज्या मातेने काहीतरी दिलं आपल्याला, एक नाव दिलं, पिलाने हे नाव म्हणजे वाडीमध्ये अगदी आदराने घेतलं जातं नाव आणि त्याला इतिहासही मोठा आहे तसं पाहिलं तर. साहेब, आता नगर परिषद झाले, महानगरपालिका झाल्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती झाल्या, आता थोड्या दिवसातच ग्रामपंचायतीचं कुठेतरी बिगुल वाजताना पाहायला मिळेल. तर काय सांगाल, आपण इच्छुक आहात का? कारण विकास करायचं म्हटलं, गावचा विकास करण्यासाठी आपल्याकडे एक काहीतरी अधिकृत पद पाहिजे. अगदीच. काय सांगाल? नक्की, प्रश्न खूप चांगला आहे तुमचा आणि मी नक्की त्या गोष्टीकडे मी येणारच होतो. तुम्ही आवर्जून विचारलं. आवड आहे आणि आपण म्हणतो ना की ती धमक पण आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जी गोष्ट साध्य करायची तर त्याला काहीतरी पदाचा वारसा लागतोच. तर नक्की ती गोष्ट आहे. योगायोगाने माझ्या नॉलेजप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे गावात महिला आरक्षण पडलेलं आहे, ओपन महिला आरक्षण आहे आमच्या ग्रामपंचायतीचं. आणि इच्छुक म्हणून मी माझ्या पत्नीला त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे.
ही याच्यासाठी की जी गोष्ट मला साध्य करायची, जी गोष्ट मला म्हणजे समाजाला, माझ्या ग्रामस्थाला जी द्यायची, प्रिंट बनवली आपण गावासाठी. अगदीच 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 तुम्ही तसं म्हणायलाही हरकत नाही. आणि मी म्हटलं ना मगाशी की मी ते ड्रोन शूट करणार आहे, परमिशन विथ परमिशन, की आज काय आहे आणि पुढच्या 5 वर्षानंतर काय असेल, बिफोर आफ्टर हे दाखवून देणार आहे. आणि ते करून दाखवू आपण. तो कालावधी आपल्याला व्यवस्थित मिळाला तर नक्कीच करून दाखवू आपण त्या गोष्टी. आणि ती संधी आपण सोडणार नाहीये. नक्कीच मला आवडेल. कारण शेवटी बघा, मी आज राज्याच्या लेवलला पण काम करतोय, जिल्ह्याच्या लेवललाही काम करतोय, अगदी तालुक्यामध्ये मी प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक स्थानिक नेत्याकडे गेल्यानंतर मला कधीच कोणी माघारी नाही पाठवलेलं. माझं सगळ्यांकडे सगळं काम होतं. परंतु आपण म्हणू ना की सुरुवात आपली गावातनं ओळख झाली पाहिजे आणि गावची ओळख आपल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पोहोचली पाहिजे. तर तो प्रयत्न माझा तिथे असणार आहे. पुण्यात राहूनही एक आठवड्यातील दिवस एक गावाला देताच तुम्ही. हो, नक्की. माझा एक दिवस म्हणजे एक रविवार माझा गावाला असतोच. आणि इथून पुढे तर मी असा विचार करतोय की अगदी एक जनता दरबार रविवारचे 2 तास सकाळी भरवायचा. मग आजूबाजूचे म्हणजे स्थानिक पद्धतीने लोक येतील, त्यांच्या समस्या घेऊन येतील. मग ते माझ्या व्यवसायाशी निगडीत असू, सामाजिक असू, राजकीय असू, कोणत्याही पद्धतीनं, की मला माझ्या जनतेपर्यंत पोहोचता यायला पाहिजे. तो जनसंपर्क माझा वाढला पाहिजे. हा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी पत्नीचा हात असतो असं म्हटलं जातं. मग आपल्या सौभाग्यवती त्यांच्याबद्दल आमच्या दर्शकांना ऐकून घ्यायला छान वाटेल. काय सांगा? नक्कीच. माझी पत्नी नाव आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात. हो, माझी पत्नी प्रिया पिलाने तालुक्यातलीच आहे. अगदी गाव त्यांचं बोबगाव आहे. आणि जसं मी घडलोय त्याच पद्धतीने समाजातनं, तळागाळातनं, गरीब परिस्थितीतनं वरती आलेला आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य व्यक्ती काय असतो, त्याची व्यथा काय असते, त्याच्या अडचणी काय असतात याची जाणीव आहे. जी मला आहे ती तिला आहे. त्यामुळं आमचं हा उद्देश आम्ही डोक्यात ठेवूनच चाललोय की आता स्वतःच्या आयुष्यामध्ये तर आपण जगत आलोयच आणि जगणारच आहोत. कारण अगदी शेवटचा क्षण जो आहे तो याच्यासाठी जगला पाहिजे की आपण जाताना आपल्याला वाटलं पाहिजे की मी खूप काहीतरी करून चाललोय आणि याच्यासाठी जगायचं. म्हणून पहिलं सुरुवात गाव निवडलंय. गावानंतर मग पुढे तालुका निवडू, तालुक्यानंतर मग राज्य निवडू. ही वाटचाल कायम राहत राहणार. आणि माझी पत्नी त्या ठिकाणी तयारी आहे त्या विषयाची की आपण करू. मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला काही हरकत नाही त्या गोष्टीची. अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आणि पाहू, प्रयत्न करू, यश मिळेल. ताईंची आमच्या महासंघर्ष न्यूजला नक्कीच मुलाखत घ्यायला आवडेल. पुढची मुलाखत आपण त्यांची करूयात. नक्की. तुमची आणि त्यांची जर इच्छा असेल, परमिशन असेल तर नक्की. आपण आपला हा अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या दर्शकांना एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज पाहायला मिळालं आणि आपण वेळ दिलात त्याबद्दल महासंघर्ष न्यूज आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.